श्री गणरायाच्या चरणी वंदन करून बोलण्यास सुरुवात करतो. आज पेन बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. पेन आणि ज्योतिषशास्त्र याचा कसा संयोग आहे याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. उदाहरणार्थ पेनाचं टोपण आणि हा पेन आपण लिहिताना उपयोग याच पेनाचा करतो. लिहिताना वहीवर लिहितो आपण, ते पेनानेच लिहितो, रगडला जातो पेनच. पण दिसताना लोकांना ज्यावेळी खिशाला माणूस पेन लावतो त्यावेळी फक्त हे टोपण दिसतं. पण ज्यावेळी शाई बदलतो तर या पेनाची शाई बदलतो आपण, किंवा रिफिल बदलतो याच पेनाची बदलतो, पण दिसताना हेच दिसतं. जसं हिमनगाचं टोक म्हणतात, हे हिमनगाचं टोक आहे, त्याच्या खाली हा खूप मोठा हिमनग. तसं ज्योतिषशास्त्रामध्ये माणूस जगतोय, त्याचा करिअर विषयी पैसे कमवतोय, जगतोय, त्याच्या करिअर विषयी तो विचार करतोय, पण तो किती त्यांनी प्रयत्न केले, किती कष्ट केले तर यश लाभत नाही. का तर त्यांनी थोडीशी ज्योतिषशास्त्रात धरून त्यांनी थोडंसं काम केलं तर त्याचं जे काम वर्षभरात होणार आहे त्याचं महिन्यात होऊ शकतं. पण कधी ज्योतिषशास्त्र धरून चालत, कारण की प्रत्येक माणसाच्या मनावर नवग्रहांचा प्रभाव पडत असतो. जोपर्यंत माणूस नवग्रहांची साथ घेत नाही किंवा नवग्रहांचे काही उपाय करत नाही, नवग्रहांचे तोडगे करत नाही, तोपर्यंत त्याला म्हणावं असं यश लाभत नाही. म्हणून मी म्हणतो प्रत्येक माणसाने ज्योतिषशास्त्राची धरून किंवा ज्योतिषशास्त्राकडे मदत घेऊन जर करिअर विषयी, जे पैशाविषयी जर ज्योतिषशास्त्राला धरून त्यांनी त्याचे निर्णय घेतले तर तो त्याच्या लाईफमध्ये खूप प्रगती करेल, पुढे जाईल आणि यशस्वी होईल अशी मी आशा करतो. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी ज्योतिषशास्त्राला धरून तुमचे निर्णय घ्या. तुम्ही तुमचे ज्योतिषशास्त्र आणि तुमचे प्रयत्न असं मिळून जर तुम्ही तुमचं कार्य कराल तर तुम्हाला कार्यसिद्धी होईल अशी मी आशा करतो. एवढं सांगून संपवतो.